ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्म जया। जे अद्वितीय उत्तम पावित्रिक निरुपम परम मंगळधाम अवधारिजो। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ओवी क्रमांक 48 पासून प्रारंभ करत आहोत। ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीच्या ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्यामधून मंगलाचरण करता असताना दिसतात आणि त्यानंतर ही जी काही कथा ज्याचा भाग आहे श्री महाभारत, या महाभारताचा कौतुक जे काय आहे, स्तुती जी आहे ती ज्ञानोबराय करताना दिसतात। आणि या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात की ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्म जया। की ही जी काही वर वाखणलेली कथा आहे, म्हणजे कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की महाभारत जे आहे ते महाभारताचा विस्तार जर आपण पाहिला तर त्या महाभारतामध्ये जगामध्ये जेवढे काही ग्रंथ झाले असेल, जेवढे काही लिखाण झाले असेल, तेवढं सगळं लिखाण जर विचार केला तर ते एक प्रकारे व्यासोच्चिष्ट जगत्रय, की सगळं व्यासाचं उच्चिष्ट आहे। म्हणजे याचे मूळ जे आहे ते व्यास महर्षी आहे आणि व्यास महर्षी याचे मूळ असून हे सगळं त्यानंतर निर्माण झालेलं आहे। तर सांगतात ऐसी जगी सुरस कथा, म्हणजे ही जे काही महाभारत आहे हे महाभारत परमार्थाला आणि परमपुरुषार्थाला प्राप्त करून देणार आहे। काय तुमच्या जीवनामध्ये परमार्थ करून देणारे हे महाभारत आहे आणि परमपुरुषार्थ करून देणार आहे। परमार्थ ही आपल्या जीवनामध्ये करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला संत कथा, आपले पूर्वजांच्या कथा त्या श्रवण केल्यानंतर आपल्याला त्यांचा जे काही चिंतन केल्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या पाठीशी उभा राहतो। आणि कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी अनुभव फार महत्त्वाचा आहे। अनुभव नसेल तर मनुष्य भरकटू शकतो आणि म्हणून सांगतात की परमार्थ आणि परमपुरुषाला ही प्राप्त करून देणारी महाभारत कथा आहे। आणि ही जी काही महाभारत कथा आहे ती वैशंपायनाने राजा जन्मजयाला सांगितली। आपण काल पाहिलंच होतं, व्यास महर्षी जे आहे त्यांचे शिष्य आहे वैशंपायन मुनी, आणि हे जे काही वैशंपायन मुनी आहे यांनी ही जी काही कथा आहे ती जन्मजयाला सांगितली। का सांगितली आपण चिंतन काल केलं की त्यांनी जन्मजयाने नाग यज्ञ केला आणि नाग यज्ञामध्ये हजारो जे काही सर्प आहे त्या यज्ञकुंडामध्ये येऊन पडू लागले। कारण शेवटी आपल्या वडिलाला तक्षक नावाच्या सापानं काय केलं, डसला होता, त्यांचा मृत्यू झाला होता। तक्षक नावाचा जो साप आहे त्याचा बदला घेण्याचं ठरवलं होतं। तेवढंच नाही तर तक्षकच नाही तर जेवढे काही सर्प आहे तेवढ्या सगळ्या सर्पांना तो काय करू लागला, ते यज्ञकुंडामध्ये टाकू लागला। त्यानंतर मग त्यामध्ये अस्तिक ऋषी जे आहे त्यांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून तो जो काही वाद आहे किंवा ते काही यज्ञ आहे तो नाग यज्ञ तो थांबवण्यात आला। आणि थांबवल्यानंतर काल आपण चिंतन केलंच की जे काही जन्म जे आहे त्यांनी जन्मजयाला पश्चाताप झाला की हा पुन्हा असं कार्य केलं। नंतर मनुष्य एखादी गोष्ट जे करतं आणि आवेशामध्ये ती गोष्ट करते, कधी कधी मनुष्य काय करतो, आयुष्यामध्ये वादावादामध्ये एकमेकांचा खून करून टाकतो। काय करतो, खून करतो, एकमेकांना मारतो आणि नंतर
अहो एखाद्या व्यक्तीला म्हणतात ना, एका क्षणाचा काम आणि एका क्षणाचा क्रोध माणसाला आयुष्यभर पश्चाताप करायला भाग पडतो. एका क्षणाचा काम, एका क्षणाचा क्रोध. अहो एक क्षण क्रोध निर्माण झाला आणि एका क्षणाच्या क्रोधामध्ये तुम्ही काय करता, लगेच आपल्या घरातली कुऱ्हाड आणता किंवा चाकू आणता आणि काय करता, त्या समोरच्या व्यक्तीच्या पोटात खुपसून देता. अरे तो तर मरून जातो, परंतु तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागतं, राहावं लागतं. किती? आयुष्यभर. मग आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की आपण त्यावेळेस जर आपल्या रागावर कंट्रोल केलं असतं, आपण आपल्या क्रोधावर कंट्रोल केलं असतं आणि आपण जर त्यावेळेस आपण आपला राग आणि क्रोध जर आवरला असता, तर आज आपल्याला आयुष्यभर जेलात राहायचं काम पडलं नसतं. आज आपण आपल्या मुलाबाळापासून, आपल्या आई वडिलापासून, आपल्या बायकोपासून वंचित व्हायचं आपल्याला काम पडलं नसतं. अशा पद्धतीने परंतु मनुष्य चुकी करून बसतो. आता या ठिकाणी त्यांना सुद्धा असं वाटलं की बा आपले झालेले जे काही पाप आहे ते पाप ते धुतल्या गेलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जसं आपल्या वडिलाने श्रीमद भागवत कथा श्रवण केली होती. शुक महामुनीने काय करणार, त्यांना शुक भागवत कथा सांगितली आणि जे काही त्यांचं पाप आहे परीक्षितीचं 7 दिवसामध्ये जे काही त्यांचं जे काही, कारण प्रत्येक जण जन्माला येतो तर तो पाप पुण्य घेऊनच जन्माला येत असतो. कारण जर पाप जर त्याच्या जीवनामध्ये नसतं तर तो पुन्हा जन्मालाच आला नसता. पाप पुण्य घेऊनच तो जन्माला येत असतो. आणि म्हणतात पाप आणि पुण्य समांतर झाल्यानंतरच मनुष्याला जन्म प्राप्त होत असतो. तर सांगतात की महाभारत श्रवण केल्यानंतर जन्मजयाचे जे काही पाप आहे ते संपूर्ण धुतल्या जाणार होतं. म्हणून सांगतात की ही जी काही कथा आहे, ही कथा जे व्यास महर्षी आहे त्यांचे शिष्य वैशंपायनाने जन्मजयाला सांगितले आहे. आणि या कथेच्या संबंधानं असं सांगतात, ऐसी अद्वितीय उत्तम पवित्रिक निरुपम परम मंगळधाम अवधारिजो, ही कथा अद्वितीय आहे. अद्वितीय आपण कशाला म्हणतो की एखादी गोष्ट जी सर्वसामान्य नाही, एखादी गोष्ट जी विशेष आहे. विशेष म्हणजे कशी की जसं एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा विशेष गुण असतो, एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा क्रिकेट खेळण्याचा गुण असतो, एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा हॉलीबॉल खेळण्याचा गुण असतो, एखाद्या व्यक्तीमध्ये जसा काय एखादा मृदंग वाजवण्याचा गुण असतो, एखाद्या व्यक्तीमध्ये जसा तबला वाजवण्याचा गुण असतो. अरे आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर ती कला अवगत करायची असेल त्याला परिश्रम लागतात, परंतु एखाद्या व्यक्तीला ती सहज प्राप्त होते. काय होते? सहज प्राप्त होते. जसं तबला वाजवणारा व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीला त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अरे मी माझ्या जीवनामध्ये मृदंग शिकण्याचा प्रयत्न केला, परंतु मला ते साध्य झालं नाही. का? कारण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे रुची असावी लागते, रस असावा लागतो की मला ती शिकलं पाहिजे आणि मला ते आलं पाहिजे. रुची जर त्याच्यामध्ये नसेल, अर्थात काही विद्यार्थी आहे तुमच्यासारखे शाळेमध्ये तुम्ही पाहता की काही विद्यार्थी आहे की ते शाळेमध्ये बसलेले असतात मागच्या बेंचवर आणि मागच्या बेंचवर दिवसभर ते नुसते टवाळक्या करत राहतात. त्यांना त्या क्लासमध्ये किंवा कशाहीमध्ये इंटरेस्ट नसतं. ना त्यांना क्लासमध्ये इंटरेस्ट असतं, ना काय शिकवणं चाललं आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतं. ते फक्त आपले कसे बसलेले आहे, जसे पुतळे बसतात तसे बसलेले आहे. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय असावं, इंटरेस्ट असावं. शिक्षक तर सगळ्यांना सारखं शिकवतात, परंतु घेणारा जो आहे तो आपल्या पद्धतीने घेतात. एखादा विद्यार्थी तुमच्याच वर्गामधून विशेष असतो की त्याला सांगितल्याबरोबर ध्यानात राहतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अद्वितीय. काय म्हणतो? अद्वितीय. एखादा मृदंगामध्ये पारंगत असतो, त्याला मृदंगातील सूक्ष्म अतिशय गोष्टी माहीत असतात. एखादा तबल्यामध्ये पारंगत असतो, त्यातील सूक्ष्म गोष्टी त्याला माहीत असतात. एखादा गायनामध्ये परफेक्ट असतो, त्याला त्यातील बारकावे माहीत असतात. आणि यालाच म्हणतात अद्वितीय, की ज्याला संपूर्ण गोष्टीचं काय आहे, ज्ञान आहे. तसं ही जी कथा ही अद्वितीय आहे, याची बरोबरी कोणी करू शकत नाही. जसा झाकीर हुसेन झाला, झाकीर हुसेनची बरोबरी कोणी करू शकतं का? विश्वविख्यात तबलावादक होता. कोण होता? विश्वविख्यात. तर त्या झाकीर हुसेनची कोणी बरोबर नाही करू शकत. तसं त्या पद्धतीने की ही जी काही कथा आहे, या कथेच्या बरोबरीची दुसरी कथाच नाही म्हणतात. महाभारतासारखी दुसरी कथा नाहीच. अशी ही कथा जी आहे ती पवित्रतेची मूर्ती आहे आणि अत्यंत कल्याणाचं माहेरघर आहे. दोन गोष्टी ते सांगितल्या, एक पवित्रतेची मूर्ती सांगितली आणि कल्याणाचं माहेरघर सांगितलं. दोन गोष्टी.
गीता आहे, गीता महाभारताचाच एक भाग आहे. गीता महाभारताचाच एक भाग आहे. तर सांगतात अत्यंत पवित्रतेची मूर्ती. कारण आता ही ज्ञानेश्वरी जरी आहे तरी ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. काय अहो, एकदा पूजनीय स्वामीजी आम्हाला उदाहरण सांगायचे की रंगनाथ गुरुजी परभणीकर हे रोज आपल्या शिष्यांना, विद्यार्थ्यांना, साधकांना ज्ञानेश्वरी सांगायचे, रोज सांगायचे. मग असाच पाठ सांगितला आणि पाठ सांगितल्यानंतर ज्या पाठाची जागा आहे जिथं आपण पाठ सांगतो त्या ठिकाणी गुरुजी उठून गेले, ज्ञानेश्वरी तशीच राहिली. आणि जे विद्यार्थी होते, तुमच्यासारखे साधक होते, त्या साधकांना सांगितलं म्हणजे ड्युटीच त्यांची की ते गुरुजीचा पाठ झाला की ज्ञानेश्वरी बंद करायची आणि कपड्यामध्ये गुंडाळून ती ठेवून द्यायची. हा नित्यनेम किंवा हा जो पाठ आहे. मग एक दिवस गुरुजी आले, पाठ झाला, संध्याकाळचा पाठ असेल आणि पाठ झाल्यानंतर गुरुजी क्लासमधून किंवा त्या पाठामधून उठून गेले. आणि उठून गेल्यानंतर जे काही शिष्य, त्यांना माहिती होतं की शिष्य काय करणार आहे, ते त्यांचं काम करून ठेवणार आहे. परंतु याला वाटलं तो करेल, त्याला वाटलं तो करेल, आहे का नाही. गणाला वाटलं हरिओम करेल, हरिओमला वाटलं काय सुपेश करेल, सुपेशला वाटलं सार्थक करेल, सार्थकला वाटलं जय करेल, जयला वाटलं आकाश करेल, आकाशला वाटलं मंथन करेल. असं सगळ्याला एकमेकाला वाटू लागलं आणि ती ज्ञानेश्वरी तशीच उघडी राहिली. आणि जशी उघडी राहिली आणि ते त्यांचे गुरुजी म्हणजे रंगनाथ गुरुजीने पाहिलं. आणि रंगनाथ गुरुजीला पाहिल्यानंतर ते ज्ञानेश्वरी अतिशय प्रेम करायचे, एवढे प्रेम करायचे. अरे जर तुम्ही त्या ग्रंथावर प्रेम केलं तरच तो ग्रंथ तुम्हाला संपादित होतो किंवा तो ग्रंथ तुम्हाला तो ज्ञान देऊ शकतो. त्या ग्रंथाचं ज्ञान तुम्ही संपादन करू शकता. जर त्या ग्रंथावरच तुमचं प्रेम नसेल, अरे शाळेतले काही पुस्तकं आणतात आणि डबल फेकून देतात. त्या पुस्तकाच्या विषयी काही त्यांना प्रेम नसतं, काही नसतं. मग अशाने विद्या अवगत होणार आहे का? अशाने विद्या अवगत होणार नाही. तर त्या पुस्तकावर तुम्हाला प्रेम करावं लागेल जे तुम्हाला विद्या देणारे आहे. तर अशीच कथा ही जी काही आहे, ज्ञानेश्वरी उघडी होती. गुरुजीने पाहिलं आणि गुरुजीने पाहिल्यानंतर गुरुजी काहीही शिष्याला बोलले नाही आणि आपल्या अंगावरले सगळे कपडे काढून तसेच कडाक्याची थंडी, आता जशी कडाक्याची थंडी आहे तशी कडाक्याच्या थंडीमध्ये तसेच झोपले. मग शिष्याने पाहिलं, सकाळी साधकाने पाहिलं की आपले गुरुजी कपडे अंगावर न घेता तसेच झोपलेले आहेत. आणि एवढ्या थंडीमध्ये त्यावेळेस ते गुरुजीकडे आले, गुरुजी तुम्ही अशा पद्धतीने कपडे अंगावर घेतले नाही, अशा थंडीमध्ये कुडकुडत आहात, थंडीमध्ये झोपत आहे. त्यावेळेस रंगनाथ गुरुजी म्हणाले, अरे तुम्हाला माझी जशी चिंता वाटते तशा माझ्या ज्ञानोबरायाला तुम्ही रात्रभर थंडीमध्ये ठेवलं. काय केलं? माझ्या ज्ञानोबरायाला तुम्ही रात्रभर थंडीमध्ये ठेवलं. काय ठेवलं? रात्रभर थंडीमध्ये ठेवलं. आणि तुम्ही माझी चिंता करता? अरे माझं सर्वस्व माझे ज्ञानोबर आहे, माझं सर्वस्व माझे ज्ञानोबर आहे. मी महत्त्वाचा नाही तर माझ्यासाठी ज्ञानोबर आहे महत्त्वाचे आहे. आणि असं सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक काय घडली, आपल्या हातून काय अपराध घडला. म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे काही ग्रंथ नाही किंवा पुस्तक नाही. काही लोक यांना पुस्तक समजत असतील, जे लेखक असतात, हे असतात, वाचक असतात, जे काही प्राध्यापक असतात, जे केवळ लेखन वाचन करत असतात, ते याला पुस्तक समजत असतील, याला ग्रंथ समजत असतील, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ, काव्यग्रंथ समजत असतील. परंतु जो साधक आहे, जो ज्ञानेश्वरी प्रेम करणारा साधक आहे, तो साक्षात या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबराय समजत असतो. काय समजत असतो? ज्ञानोबराय समजत असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबराय समजताल ना, त्या दिवशी तुम्हाला ही ज्ञानेश्वरी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतात की ही जी काही हा ग्रंथ आहे, आता हा ग्रंथ सुद्धा महाभारताचाच एक भाग झाला. कारण गीता महाभारताचा भाग झाली, भीष्म पर्वाअंतर्गत गीता येते, गीतेचाच हा भाग ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळे या ग्रंथाच्या संबंधाने ज्ञानोबराय सांगतात की ही पवित्रतेची मूर्ती आहे, याच्यासारखा पवित्र असा ग्रंथ नाही. आणि कल्याणाचं माहेरघर आहे, कल्याण करणार आहे. जर हे तुम्ही श्रवण केलं तर तुमचं 100% कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अहो ज्ञानोबराय तर सांगतात की येत मोक्ष असे आहे श्रवणाची माझी, तुम्ही हे श्रवण जर केलं ना तुम्हाला 100% मोक्ष मिळेल अशा पद्धतीने. तर आता आणखीन पुढे माऊली सांगतात, आता भरत कमळ पराग गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनीसी. आता भारत कमळ पराग. आता भारत कमळ पराग म्हणजे भारत या शब्दाचा अर्थ आहे महाभारत. भारत या शब्दाचा अर्थ
महाभारत. हा जो काही भारत रूपी कमळातील सूक्ष्म सुगंध आहे, सुगंधित रेणू आहे, हे कोणाचं आहे? अहो, आता जे काही गीता आहे, गीता जी आहे ती भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. या दोघांचा संवाद आहे आणि ज्याला गीता म्हणतात. आणि हा गीतेतील हा जो काही सारांश आहे, जसं भारत रूपी कमळातील सूक्ष्म सुगंधित रेणू आहे असं म्हणतात, हा जो काही यांचा सारांश आहे किंवा याचं जे काही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनांना दोघांचा जो संवाद आहे, या दोघांच्या यातील सुगंधित रेणू आहे असं सांगितलं आहे. जसं अहो विचार केला तुम्ही तर जसं फूल असतं, फूल कशाचं? कमळाचं फूल घ्या, झेंडूचं फूल घ्या, कशाचंही फूल घ्या, त्याच्यामध्ये जे गंध ज्याचा येतो त्याला सूक्ष्म असे रेणू असतात. त्या रेणूचा काय तो गंध येतो, सुगंध येतो. आणि त्या सुगंधाच्याद्वारे आपल्याला आता गुलाबाचं फूल असेल, आहे की नाही, त्यानंतर कमळाचं फूल असेल, त्यानंतर झेंडूचं फूल असेल, त्या शेवंतीचं फूल असेल, तर त्याच्यामध्ये असे छोटे 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 रेणू असतात आणि त्याचा काय तो सुगंध येत असतो, त्याचा सुगंध येत असतो. आणि तो सुगंधच सगळ्या परिसरामध्ये काय करतो? फैलतो. आणि त्या सुगंधाचा आपण कुठेही असलं तरी आपल्याला त्या सुगंधाचा काय होतो? ग्रहण आपण करत असतो. आता आपण आश्रमामध्ये राहतो, परंतु आपल्या शेजारी जो बगीचा लावलेला आहे त्या बगीच्याकडे जर तुम्ही गेले की आपोआप तुम्हाला सुगंध येतो. तर सांगायचं तात्पर्य ही कथाच अशी आहे की या दोघांचा जो काही संवाद आहे तो सांगतात कमळातील सूक्ष्म सुगंधित रेणूच आहे. कमळचं फूल आहे ना, कमळाचं फूल पाहिलं का? आहे का तुमच्याकडं? मराठवाड्यात आहे का? आहे का? अरे पहिले खूप असायचे, असे तलावाचे तलाव असायचे आणि त्याच्यामध्ये कमळं असायचे. अजून बी काही ठिकाणी आपल्याकडं फार कमी झाले. तर त्या तलावामध्ये कमळ जे आहे त्या कमळामध्ये असं ते उमलल्यानंतर असं मोठं फुल होतं, आहे का नाही. आणि त्याच्यामध्ये जे काही कमळात जे काही सुगंध आहे तो सुगंध त्यामधून येत असतो. तर त्यामध्ये जी रेणू आहे त्या रेणूचं उदाहरण दिलं की ते सूक्ष्म सुगंधित रेणूच म्हणजे ही जी काही कथा आहे, हे जे काही गीता आहे ते गीता आहे. आणि त्यानंतर माऊली सांगतात तर नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियाला व्यासबुद्धी निवडले निर्वधी नवनीत हे. किंवा ज्याला भगवान व्यासाने श्रुती स्मृतीरूप शब्द ब्रह्माचे मंथन करून काढलेले लोणीच म्हणता येईल. मंथन कशाचं करतात? मंथन शब्दाचा अर्थ काय? अरे दही असतं, दही, दुधाचं काय होतं? दुधाचं दही होतं. दूध विरजल्यानंतर दुधाचं रूपात दह्यात होतं. कशात होतं? दह्यामध्ये. आणि हे जे काही दही आहे हे दह्याचं काय करावं लागतं? मंथन करावं लागतं. पहिले लोक काय करायचे? असं ते हातानं मंथन करायचे. आता ते राया निघल्या, पण शेवटी मंथनच करावं लागतं. आणि मंथन केल्यानंतर मग त्यातून ताक वेगळं होतं आणि लोणी वेगळं होतं. काय होतं? ताक आणि लोणी दोन्हीही वेगळं होतं. तसं सांगतात या ठिकाणी श्रुती आणि स्मृतीचे काय केलं आहे? व्यास महर्षीने काय केलं आहे? मंथन केलं आहे. कशाचं मंथन केलंय? श्रुतीचं आणि स्मृती. आता श्रुती कशाला म्हणतात त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की श्रुती म्हणजे ज्यांना जे पूर्वीच ह्या सगळ्या गोष्टीची अनुभूती आहे. म्हणजे असं नाही की त्यांना ज्ञान झालं नाही आणि नंतर ज्ञान झालं नंतर त्यांनी ग्रंथ लिहिले, असं नाही. म्हणजे जो भगवंत आहे जे कधीही त्यांना आत्मविस्मृती होत नाही. ज्याला आत्मविस्मृती होते आणि त्याच्यानंतर स्मृती झाल्यानंतर तो जो काही ग्रंथ लिहितो त्याला स्मृती म्हणतात. आणि ज्याला कधीही आत्मविस्मृती होत नाही त्याला श्रुती म्हणतात. या दोघांमध्ये हा फरक आहे. तर समजा श्रुती आणि स्मृतीचं काय केलं आहे? या शब्द ब्रह्माचं मंथन केलं आहे आणि या शब्द ब्रह्माच्या मंथनातून काढलेलं हे लोणी आहे. अरे जसं दह्याचं मंथन केल्यानंतर त्या दह्यामधून काय निघतं? लोणी निघतं. लोणी तपवता तुम्ही, मग त्याचं तूप होतं. तर त्यामधून लोणी निघतं. आणि दह्यातील जो काही भाग आहे वेस्टेज त्याला काय म्हणतात? ताक. तो जो काही ताक आहे ते ताक वेगळं होतं, लोणी वेगळं होतं. तसं एवढ्या श्रुती स्मृती एवढ्या असतील त्यातून सुद्धा त्यांचं मंथन करून त्यातील महत्त्वाचं म्हणजे लोणी बाहेर काढण्याचं काम केलं. या ग्रंथाला लोण्याची उपमा
देण्यात आली. मग ज्ञान अग्नी संपर्के कडसले विवेके पद आले परिपाके अमुदासी. मग सांगतात की मग ज्ञान रूपी अग्नीने तपून, अरे लोणी काढल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे तुमचे घरचे आई वडील हे ते काय करता, त्या लोण्याला काय करतात, तपवता ना, त्याशिवाय तूप होईल का. आता ती आपली आजी आहे, गाईचं तूप दूध दही होती करते, दह्याचं काय करते, लोणी काढते आणि लोणी काढल्यानंतर मग ते तपवते आणि तपवल्यानंतर मग त्याचं काय होतं, तूप होतं. नाही तपवलं त्याचं तूप होईल का, नाही. तसं सांगतात ज्ञान अग्नी संपर्के, ज्ञानरूपी अग्नीने तपून विवेकाने काढल्यावर ज्याला सुंदर प्रवास प्राप्त झाला, काय झाला, सुंदर सुवास प्राप्त झाला. त्याला अरे जर ओरिजिनल गाईचं तूप असेल आणि ती किचनमध्ये जरी तपवून चाललं असेल तर कमीत कमी 100 फुटापर्यंत वास येतो, आहे की नाही, येतो का नाही, 100 फुटापर्यंत. पहिला असा घमघम घमघम वास यायचा. आता काय ओरिजिनल काहीच राहिलं नाही. आता होस्टन गाई आल्या, आता म्हशी आल्या, म्हशीचं बी वास येतो, पण होस्टन गाई आहे, काही ते पुड्याचं दूध आहे. आता नेमकं ती कशाचं दूध आहे ते समजत नाही, पण त्याला असा सुगंधित वास येत नाही. जे ओरिजिनल होतं ते ओरिजिनल त्याचा सुगंधित वास सगळीकडे पसरतो. आणि एका ठिकाणी जर तिथे चालू असलं तर असं वाटतं की काय यांच्या घरी तूप तपवणं चालू आहे, असा वास येतो. आणि जर आपण ते तूप खाल्लं बी तर आपल्या हाताचा वास जात नाही, ओरिजिनल तुपाची गोष्ट आहे. पूर्वी गाई वासरं हे सगळे डोंगरामध्ये चरायचे, आता काय डोंगरच राहिले नाही. आता त्यांना सोयाबीनचं कुटार खाऊ घालतो आणि जसं खाल्लं तसं भेटत असतं. आपल्याकडे काय सोयाबीनचं कुटार खाऊ घालतो, मग जसं खाल्लं तसंच आपल्याला ते मिळत असतं. तर सांगायचं तात्पर्य त्या काळामध्ये आजही काही ठिकाणी आहे चांगलं डोंगर वगैरे तिथे चरायला, आणि वनस्पती खाल्ल्यानंतर गायीने नंतर जे तूप निघतं ना ते ओरिजिनल तूप असतं. तर सांगतात की जसा सुंदर सुवास प्राप्त होतो ना, सहज सुंदर प्राप्त होतो, तसं सांगतात की आत्मा अनात्म विवेक रूपीने, काय आत्मा आणि अनात्म विवेक रूपी, म्हणजे विवेक कशाला म्हणतात की आत्मा आणि अनात्म दोन्ही गोष्टी ज्या आहे त्याचं काय करायचं आहे, वेगळं करायचं आहे. काय करायचं आहे, वेगळं करायचं आहे. म्हणजे विवेक कशाला म्हणतात की आत्मस्वरूप नित्य असून तद व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं अनित्य आहे. तर सांगतात की आत्मा आणि अनात्माला वेगळं करून काय केलं आहे की विवेक रूपी तूप काढण्याचं काम केलं आहे. आणि त्यामुळे या तुपाचा परम सुगंध पसरला. आणि तो सुगंध कशाचा आहे तर सगुण भक्तीचा आहे, परम प्रेमरूप भक्तीचा आहे का नाही. आणि सुगंधित हा जो काही सुगंध पसरला आहे तो कशाचा आहे, भक्तीचा आहे. अहो जसं अर्जुनाची भगवंताच्या प्रती काय होती, भक्ती होती. एवढी भक्ती होती, भगवंत सांगतात म्हणजे ज्ञानोबराय सांगणार आहे पुढे, जेन संगेची पितया वासुदिसी, जेन संगेची माती देव किसी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. अरे जेन संगेची पितया वासुदेवासी, ज्याने जन्माला घातलं त्या वासुदेवाला, त्या आईला, जेन सांगेची माती देव किसी, अरे जे आईला सांगितलं नाही, जे वडिलाला सांगितलं नाही ते गुह्य अर्जुनाला सांगितलं. कोणा, भगवंतानं. आई वडिलाला सुद्धा जे सांगितलं ना ते गुह्य अर्जुनाला सांगितलं. म्हणजे याचा अर्थ अर्जुनाची भक्ती होती कोणाच्या प्रती, भगवंताच्या प्रती. म्हणून परम भक्ती जर असेल, मी तुम्हाला सांगितलं ग्रंथाच्या प्रती सुद्धा तसा जर भाव तुमचा असेल की ही ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा, हे जसं ग्रंथ नसून हा काय आहे, साक्षात भगवंत आहे, साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहे. जसं श्रीमद भागवतामध्ये म्हणतात की भगवंत ज्यावेळेस अंतर्धान झाले त्यावेळेस संपूर्ण जे काही आपली सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. म्हणून अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा ज्ञानोबराय सांगतात, जे अपेक्षी जी विरक्ती सदा अनुभवी जी संती, सोहम भावे पारंगती रमीजे जेत. सांगतात विरक्त पुरुष, विरक्तींची उदासीनता नाहीशी करण्याकरता ज्यांची इच्छा करतात ते सोहमभावाने पारंगत झालेले देखील सगुण भगवंताच्या काय करतात, सुगंधी तुपाप्रमाणे आपल्याला परमभक्तीमध्ये काय होतात, रममान होतात. परमभक्तीमध्ये रममान होतात. जे अकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजक्ती, ते भीष्म प्रवी संगती सांगितले. सांगतात की जे भक्त लोक नेहमी श्रवण करतात,
ज्याला तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठ नमस्काराचा मान मिळाला आहे, त्या भीष्म पर्वातील श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा कथाभाग मी सुसंगत सांगत आहे. आता हे जे काही आहे यांच्यामध्ये सांगतात, भीष्म पर्वातील जो काही कथाभाग आहे तो कथाभाग मी काय करत आहे, सांगत आहे. कथाभाग मी सांगत आहे. भीष्म पर्वाअंतर्गत ही गीतेचा भाग येतो. आणि जसं तूप जसं सुगंधितपणे तुपाचा सुगंध जसं सगळीकडे पसरलेला आहे, त्याच पद्धतीने या कृष्ण अर्जुन संवादाचा भाग सुद्धा किंवा यांचा सुगंध हा सगळीकडे पसरलेला आहे. अरे या कलियुगामध्ये जर विचार आपण केला तर कलियुगामध्ये विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल काय, की अनेक मोठमोठे ग्रंथ वाचण्याला आपल्याला वेळ नाही. आता महाभारत जरी वाचायचं म्हणलं तरी या काळामध्ये तितका वेळ आहे का? एवढी दगदग, हे ते काम धंदे सगळं. आता तुमच्या मागे शाळा, सकाळी उठले की सकाळी 5 वाजता उठले की सकाळी उठला नित्यनेम झाला की पुन्हा आपला गायनाचा क्लास, त्याच्यानंतर हा चिंतनाचा क्लास, त्याच्यानंतर पुन्हा शाळेतून जेवणाची घंटी, त्याच्यानंतर पुन्हा शाळेत जाणं, शाळेतून आले की पुन्हा 5-5:30 वाजता स्नान करणं, स्नान केल्यानंतर पुन्हा हरिपाठ घेणं, हरिपाठ घेतल्यानंतर पुन्हा रात्री अभ्यास करणं, म्हणजे सगळी गोष्ट कसं शेड्यूल ठरलेलं आहे. मग अशा वेळेस कधी आपण ते महाभारत वाचावं? बरं, ही झाली तुमची गोष्ट. जे घरी आहे त्यांच्याही मागं सकाळी उठले की सकाळी स्नान वगैरे झालं, जेवण खावण झालं की जा ड्युटीवर, जा कामाला, कामावून आले की पुन्हा संध्याकाळी थकून येते, थकून आल्यानंतर जेवण केले की झोपले, आहे का नाही? मग वाचायचं कधी? म्हणून एवढं महाभारत, एवढे मोठे ग्रंथ वाचण्याला आजकाल कलियुगामध्ये वेळ नाही. म्हणून सांगतात की हे जे या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणजे जे काही श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, ही जे काही गीतेचा भाग आहे, ही गीता जरी वाचली तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पुढे सांगतातच, जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेश आणि प्रशंसिजे, जे सनकादक सेविजे आदरेसी. सांगतात या भगवद्गीतेला ब्रह्मादी देवांची प्रशंसा लाभलेली आहे. ब्रह्मादी देवताने या गीतेची काय केली आहे? प्रशंसा केली आहे. नव्हे तर सनकादिकासारखे विरक्त पुरुष देखील अत्यंत पूज्य भावाने या गीतेचं श्रवण करत असतात, सेवन करत असतात. काय करत असतात? सेवन. अरे सेवन म्हणजे केवळ जेवण करणं, याला सेवन म्हणत नाही, हे का नाही? अरे आपले जे काही पंचज्ञान इंद्रिय आहे, पंचज्ञान इंद्रियाच्या द्वारे आपण काय करत असतो? सगळं सेवन करत असतो, ग्रहण करत असतो. डोळ्याने आपण काय करतो? डोळ्यानेही आपण सेवन करत असतो, नुसतं पाहत नाही. तर एखादी गोष्ट चांगली पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणात चांगला भाव निर्माण होतो. एखादी गोष्ट वाईट पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणात तसा वाईट भाव निर्माण होतो. एखादी गोष्ट चांगली ऐकल्यानंतर, अरे तुम्ही भजन ऐकल्यानंतर शाळेत जाताना आपोआपच भजन म्हणता की नाही? गुणगुणा लागता. आणि तेच जर एखादं पिक्चरचं गाणं ऐकलं तर तेच तुम्ही काय करता? रस्त्यानं गुणगुणा लागता, आहे का नाही? कोण आहे देव? कुठे आहे का देव? डोली के पीछे क्या है? आता घरी ऐकून आला असेल, हिचं भजन आहे, पण तू कधी कधी भजनाचे संस्कार विसरून जातात आणि पिक्चरच्या गाण्याचं स्मरण होतं, आहे ना? तर सांगायचं आता संस्कार आहे. मग जे ऐकलं ते केवळ आपण डोळ्यानेच म्हणजे तोंडानेच सेवन करत नसतो, तर आपल्या पंचज्ञान इंद्रियाने आपण सेवन करत असतो. अरे आपण एखाद्या नालीच्या ठिकाणून चाललो आणि नालीच्या ठिकाणून जात असताना किंवा एखाद्या गोदरीतून चाललो, गोदरी समजते का? त्या गोदरीतून चाललो, तर गोदरीतून जात असताना आपण काय करतो? नाकाला रुमाल लावतो ना. कारण आपले पंच ज्ञानेंद्रिय हे काय सगळं ग्रहण करत असतात. अहो एखाद्याने आपल्याला चापड मारली की लगेच आपल्या माइंडला हे पोहोचवते, काय पोहोचवते? लगेच सांगते की नाही यानं आपल्याला चापड मारली आणि आपण आता लगेच त्याची प्रतिक्रिया केली पाहिजे. यानं आपल्याला दगड मारला, आपण सुद्धा याला दगड मारला पाहिजे, फक्त डोक्यात नका मारा तू, बस. तर सांगायचं तात्पर्य की जसं सनकादिक सेवेचे आदरेसे, सनकादिक पुरुषांनी सुद्धा हे काय अतिशय आनंदाने अतिशय प्रेमाने काय केलं आहे? श्रवण केलं आहे. ही जी काही कथा आहे ही कथा श्रवण केली आहे आणि आपण सुद्धा तितक्याच आदराने ही कथा श्रवण केली पाहिजे.
त्यानंतर माऊली सांगतात, जैसे शारदीचे चंद्र कळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिते मन मावळे, चाकोर तलगे. जसं सांगतात शरद ऋतू आहे. शरद ऋतू कधी येतो? शरद पौर्णिमा. आपण दूध आटलं होतं का? शरद पौर्णिमेला ज्या दिवशी भगवंताने काय केलं होतं? रासलीला. त्या दिवशी जसं आपण काय करतो शरद पौर्णिमेला, कारण शरद पौर्णिमेचा जो चंद्र आहे, त्या शरद पौर्णिमेच्या चंद्रामधून जे अमृतकण आहे, ते अमृतकण काय पडत असतात? त्या दुधामध्ये पडत असतात. म्हणून आपण त्या दिवशी दूध हाटतो बाहेर. जवळपास आपण 30-40 लिटर दूध आपल्या आश्रमामध्ये, आहे की नाही. आणि मग यावेळेस तर समजा 12-12:30 वाजेपर्यंत भजनच घेतलं आपण, आणि नंतर आपण ते दूध ग्रहण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये अमृतकण पडतात. तसे जे अमृतकण आहे ते आपल्याला दिसत नाही, परंतु सांगतात की या किरणातील जे काही सूक्ष्म अमृतमय कण आहे, ते चाकोर आणि चाकोराचे पिल्ले जसं अतिशय कोमल मनाने ते वेचून घेतात. काय करतात? कोमल मनाने ते वेचून घेतात. ते अतिशय हळुवारपणे त्यांचं काय करतात? सेवन करतात. तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा, अति हळुवारपणे चित्ता अनुनिया. त्या पद्धतीने ही जी कथा आहे, ही कथा म्हणजे कोणती कथा? महाभारत कथा. महाभारत कथा म्हणजेच गीता. गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी. तर ही कथा जी आहे ती कशी श्रवण केली पाहिजेत? जसा चाकोर चंद्रकण जसे श्रवण काय करतो? ग्रहण करतो. काय करतो? अतिशय हळुवारपणे त्या पद्धतीने ही कथा ग्रहण केली पाहिजेत. पण माऊलीने आणखीन एक शब्द इथे टाकला आहे की नेमकं ग्रहणच करायचं नाही, अनुभवावी ही कथा. अनुभवावी. अरे नेमकं वाचून होतं का? शाळेतली पुस्तकं तुम्ही नुसते वाचून घेता, पाठांतर करता, रट्टा मारता, परीक्षेमध्ये तेवढं लिहिता, आणि पुन्हा पुढच्या वर्षी ते पुस्तकाकडे पाहत सुद्धा नाही. परंतु हा ग्रंथ केवळ वाचून पाठांतर करून रट्टा मारायचा नाही, तर हा ग्रंथ आहे अनुभवायचा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी आपण काय केली पाहिजेत? अनुभव घेतला पाहिजे. एका तरी ओवीचा आपण अनुभव घेतला पाहिजे. की आणि बघा, आपण श्रवण करतो. काय करतो? श्रवण करतो. श्रवण आपण करतो, परंतु श्रवण केल्यानंतर आपण त्याचं मनन करत नाही. नुसतं ऐकून घेतो आणि उद्या विचारलं तुम्हाला काय सांगितलं बाबा? काय नाही. म्हणजे काय रात्री कीर्तन झालं? हो म्हणे. मग काय सांगितलं? काय नाही. कीर्तन छान झालं, पण सांगितलं काय? नाही महाराजांनी प्रवचन छान केलं रात्री, पण सांगितलं काय ते माहीत नाही, पण बोलले छान. काय काही लोक म्हणतात महाराज कीर्तन लय छान झालं. अरे काय सांगितलं कीर्तनामध्ये? आहे काय? आम्हाला म्हणतात कीर्तन झाल्यानंतर महाराज तुम्ही कीर्तन खूप छान केलं. अरे सांगितलं काय? ते नाही सांगता येत, फक्त कीर्तन छान झालं. तर सांगायचं तात्पर्य ते श्रवण, नुसतं श्रवणच नाही करायचं, त्याचं मनन करायचं. मनन करून निधिध्यासन करायचं. नंतर त्या आपल्या अंतःकरणामध्ये त्याची अनुभूती घ्यायची. काय करायची? अनुभूती घ्यायची. कारण जोपर्यंत अनुभूती येत नाही, माऊलीने काय म्हटलं आहे आपलं नामदेव महाराजांनी, की हा ग्रंथ अनुभवायचा. एक तरी ओवी. अरे एवढ्या 9000 ओव्या काही तुम्हाला सगळ्याच पाठ केल्या पाहिजे, सगळ्याच अनुभवात आल्या पाहिजे असं नाही. एक जरी तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये अनुभवली ना तरी झालं. काय? एक तरी ओवी. अरे एक माऊलीची ओवी आहे की ज्ञानोबरायाचे ओव्या म्हणजे साक्षात अनुभूती आहे. काय? ज्ञानोबराय सांगतात, तैसी विषयाची शंका मनी वस्ती देखा, घातू करी अशी का विवेक जात. अरे विषय तुम्ही सेवन पण नाही केला, विषय सेवन पण नाही केला, आणि विषयाची शंका जरी मनामध्ये निर्माण झाली तरी घातू करी अशी विवेक जात. उदाहरण सांगू? अरे जसं तुम्ही आता रस्त्यानं चालली, आणि रस्त्यानं चालल्यानंतर काय? रस्त्यानं चालल्यानंतर जांबाचा बगीचा दिसला. कशाचा? जांबाचा बगीचा दिसल्यानंतर रस्त्यानं जात असताना तुमच्या लक्षात आलं की आता जांबाचा बगीचा आहे, सुंदर असे लाल जांब त्याला लागलेले आहे. म्हणजे जांब वेगळे असतात पण आतून लाल असतात. काही जांब आतून लाल असतात, काही पांढरे असतात. तर अरे खूप गोड जांब आहे हा, आणि इथे आसपास कोणी दिसत पण नाही, आणि आपण काय करावं? हे जांब तोडून आणावी. अशी ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये इच्छा होते
त्यावेळेस मग माणूस असा विचार करत नाही की बाबा मी पकडल्या गेलो तर मला लोक मारतील, मला बोलतील, मला घरी सांगतील, मी चोट्टा म्हणतील, मला असं म्हणतील. अरे हे तर उदाहरण सांगू राहिलो तुम्हाला. पण अशा पद्धतीने एखाद्या वेळेस पैसा असेल, कोणाचा पैसा, मित्राचे पैसे आहे, 500 रुपयाची नोट त्याच्या बॅगमध्ये आहे, तर माणसाचं बन म्हणतं घे, कुठं कोण पाहू राहिलं आपल्याला. आता सगळीकडे कॅमेरे लागलेले, जेवण तरी कोण पाहू राहिलं आपल्याला, कोण पाहू राहिलं आपल्याला. आणि माणूस काय करतो, त्याच्या पुढचा परिणामाचा विचार करत नाही आणि मग ती गुपच्या पैसे काढून घेतो. आणि काढून घेतल्यानंतर मग सार्थक म्हणतो माझे 500 गेले, माझे 500 गेले. गेले महाराजाकडे तक्रार घेऊन. महाराज म्हणतो चिंता करू नको, कॅमेरा पाहतो. काय होतो, कॅमेरा पाहतो. कॅमेरा पाहतो. कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर मग समजतं की पैसे घेणारा चोर कोण आहे. मग त्याची शिक्षा त्याला होती. पण तो पुढच्या शिक्षेचा विचार करतो का? 500 द्यायला भरून द्यावं लागतात आणि त्याच्यानंतर ते रट्टे भेटतात ते वेगळेच, ते एक्स्ट्रा. तर सांगायचं परिणामाचा विचार माणूस करत नाही. मोह झाल्यानंतर किंवा जे अशा पद्धतीनं की जे काही आपल्याला विषय समोर आल्यानंतर ते विषय आपण काय करतो, सेवन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने तया परिश्रोता अनुभवावी कथा अति हळुवारपणे चित्ता अनुनिया. आता आणखीन पुढं माऊली सांगतात, हे शब्दे विना संवादी जे इंद्रिया नेनता भोगी जे बोला आधी झोंबी जे प्रमयासी. या ठिकाणी आणखीन सुद्धा सांगितलं की शब्दा वाचून म्हणजे शब्दावरच लक्ष न ठेवता अर्थकार वृत्ती झाली पाहिजे. अर्थकार वृत्ती म्हणजे की त्याच्या अर्थापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. नाही तर पाठांतर करतो आपण रट्टा मारून. अरे आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, 7 दिवसात आपण ज्ञानेश्वरीचं पारायण संपलं पाहिजे म्हणलं की चालल्या ओव्या घेणं, पण तिच्या अर्थापर्यंत आपण पोहोचतो का? अरे ज्ञानेश्वरी वाचणं वेगळी आणि ज्ञानेश्वरी समजून घेणं वेगळी. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळी, ज्ञानेश्वरी समजून घेणं वेगळी. ज्ञानेश्वरी वाचल्यानं तुम्हाला पुण्यलाभ होईल त्याबद्दल काही शंका नाही, परंतु ज्यावेळेस ज्ञानेश्वरी समजून तुम्ही अनुभूती करसाल त्यावेळेस तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ ज्ञानेश्वरी वाचल्यानं तुम्हाला पुण्यलाभ होईल, परंतु ज्यावेळेस तुम्ही तिची अनुभूती घेसाल त्यावेळेस तुम्हाला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही केवळ वाचण्याचा विषय नाही तर अनुभूतीचा विषय आहे. म्हणून सांगतात अर्थकार वृत्ती झाली पाहिजे, बोला आधी झुंबीजे प्रमयासी. आता या ठिकाणी पुन्हा सांगतात, जैसे भ्रमर परागनेती परी कमळ दळनेती तैसे परी आहे सेविती ग्रंथी ये. की सांगतात अहो जसं जैसे भ्रमर काय करतो, परागनेती, पराग म्हणजे समजलं का, त्यातले कण तो घेऊन जातो म्हणजे अहो जसं मोहळ असेल, जसं त्याला काय म्हणतात मधमाशा काय करतात, या फुलावर बैस, त्या फुलावर बैस, त्या फुलावर बैस, त्या फुलावर बैस, सगळ्या तिथून जो मध आहे तो मध ग्रहण करून आणतात आणि आपले त्या जिथे राहतात ते तिथे मध एकत्र करतात, म्हणजे पराग घेऊन येतात आणि सगळे एकत्रित करतात. परंतु ते फूल घेऊन जातात का? अशा पाहिलं का तुम्ही की मधमाशा बसलेल्या झाडावर आणि ते काय करतात, सगळं फुलच घेऊन गेले असं पाहिलं का? अहो जे काही भुंगे आहे, जसे तुरीचे फुलं आहे, तुरीच्या फुलावर भुंगे असतात, तर ते काय तुरीचे फुलं घेऊन जातात का? नाही. तुरीचं फुल तिथेच राहू देतात, परंतु त्याच्यातील तो जो मकरंद आहे तो मकरंद घेऊन जातात, पराग घेऊन जातात. परी कमळ दळणे नेती, जसं भ्रमर जे आहे ते कमळाच्या फुलावर बसतं, कमळाच्या फुलावर ते बसतं, परंतु ते कमळ घेऊन जात नाही, त्यातील जो काही पराग आहे तो पराग घेऊन जातं. तैसे परी आहे सेविती ग्रंथ ये, त्या पद्धतीने या ग्रंथाचं सेवन करावं. का आपला ठायन सांडिता अलिंगी जे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदनी जाणे. जसं आपला ठाव न सांडिता, चंद्र कुठे आहे? अरे किती दूर आहे आपल्यापासून, तो इथं खाली. अरे जो चंद्र आहे तो आपल्यापासून कितीतरी अंतरावर आहे. जसं आणि जे काही कमळ आहे, कमळ कुठं आहे? पाण्यामध्ये आहे. त्यांच्यामध्ये ना चंद्रामध्ये किती फरक आहे, परंतु तरीही सुद्धा तो खाली येत नाही. जसा ज्या पाण्याच्या ठिकाणी चंद्र विकसनी कमलिनी असते, त्या पाण्याचा ठिकाण न सोडताच ती प्रेमाने चंद्राला काय करते, आलिंगन देते. ती सोडते का? ती जाती का चंद्राकडं? ती जात नाही आणि तोही येत नाही. त्या पद्धतीने या ग्रंथाचं सेवन करावं. ऐसेने गंभीरपणे स्थिरावल्याने अंत करणे अथिला तोची जाणे मानू ये. अशा स्थिर एक चित्ताने श्रवण करायचं आहे आणि जो अशा स्थिर एकाग्र चित्ताने श्रवण करतो तोच या गीतेचा
अधिकारी आहे, तोच जाणण्यास समर्थ आहे, एरवी नाही. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.